सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। शिवदुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या वतीनं मुलींना कॅन्सर होऊ नये याकरता HPV वॅक्सिनचं आयोजन करण्यात आलं होतं। नक्की हा कार्यक्रम सोहळा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। शिवदुर्गा प्रतिष्ठान यांच्या वतीनं मुलींकरता HPV लसचं आयोजन केलं होतं। शिवदुर्गा प्रतिष्ठान अध्यक्ष नेहाताई योगेश शिंदे यांनी मुलींना कॅन्सरची लस मिळावी यासाठी खूप धडपड केली होती। त्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये सर्वे केला होता व त्या सर्वेनुसार या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। कॅन्सर एड असोसिएशन टीम आणि पिंक रेव्होल्यूशन यांनी देखील समन्वय साधला। यावेळी ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक, संपर्क प्रमुख अजय बापू भोसले, शहर प्रमुख नाना भानगिरे, संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणित, महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी, कॅन्सर एड असोसिएशनच्या श्रीमती नुपूर, पिंक रिव्होल्यूशन डॉक्टर श्रद्धा जवंजाळ आणि डॉक्टर कविता स्त्रीरोग तज्ञ आदी उपस्थित होते। आज या लवगाव मध्ये शिवदुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वाइकल कॅन्सरचे इंजेक्शनचं आयोजन केलेलं आहे ते आमच्या वडगाव श्री मतदारसंघाच्या विभाग प्रमुख सौभाग्यवती नेहाताई शिंदे यांच्या माध्यमातून सर्वाइकल कॅन्सरच्या इंजेक्शनचा जो कॅन्सरवर जो भविष्यामध्ये कॅन्सर होऊ नये मुलींना आणि महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचा आजार होत असतो, त्या दृष्टीने तो आत्ताच तो रोखला जावा म्हणून हे जे सर्व कॅन्सरचे जे इंजेक्शन या ठिकाणी आमच्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, मी त्यांचा सर्वात प्रथम त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि भविष्यामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्या त्या ठिकाणी पुणे महापालिकेच्या शाळा असतील, ज्या त्या ठिकाणी प्रायव्हेट शाळा असतील, या सर्व शाळांमध्ये मुलींना आता जर सर्वाइकलच्या कॅन्सरचे जे इंजेक्शन जर दिले तर भविष्य काळामध्ये जो आजार मोठा होणार आहे तो आजाराला कुठेतरी थांबवता येईल ह्या हेतूने आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केले। मनापासून मी नेहाताई शिंदे त्यांच्या सर्व सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज जो आम्ही कार्यक्रम घेतला आहे सर्वाइकल कॅन्सर वॅक्सिन ड्राईव्ह, HPV वॅक्सिन ड्राईव्ह, हा एक खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे कारण आज सर्वाइकल कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा सेकंड लार्जेस्ट डिसीज आहे वुमन्समध्ये होणारा। आणि आज आम्ही HPV वॅक्सिन हे पिंक रेव्होल्यूशन आणि कॅन्सर एड असोसिएशन या टीमच्या सहाय्याने हे पूर्ण वॅक्सिनेशन ड्राईव्ह अरेंज करतोय। 400 वॅक्सिनचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळपासच्या ज्या लोहगाव मधल्या मुली आहेत त्यांचा सर्वे करून ज्या दारिद्र्य रेषेखाली किंवा जे अफोर्ड करू शकत नाही हे वॅक्सिन त्या मुलींकरिता आम्ही हा विशेष ड्राईव्ह घेतला आहे। आणि आज मला खूप आनंद होतोय हे सांगताना की माझ्यामुळे आज 250 ते 300 मुलींचं सर्वाइकल कॅन्सर पासून रक्षण होणार आहे। याच्यापेक्षा जास्त आनंद मला कुठलाच नाहीये, कारण की मी या मुलींच्या भवितव्यासाठी काहीतरी करू शकले याचाच मला फार आनंद आहे। आणि हे शिवदुर्गा महिला प्रतिष्ठानच्या अंतर्गत होत आहे। शिवदुर्गा महिला प्रतिष्ठान ही नेहमीच महिलांसाठी सतर्क राहिली आहे, त्यांच्या भवितव्यासाठी नेहमीच आम्ही काम करत राहिलो आहे आणि त्यात हे मुलींसाठी वॅक्सिन ड्राईव्ह घेणं हे फारच म्हणजे माझ्यासाठी एक माझा बकेट लिस्ट मधला प्रोजेक्ट म्हणता येईल जो मी आज या ठिकाणी पार पाडत आहे। भारतामध्ये दरवर्षी 1,25,000 गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या रुग्णांची नोंद होते आणि त्याच्यातले साधारण 75,000 बायका, स्त्रिया, महिला या मृत्युमुखी पडतात आणि हे दरवर्षीचं मी सांगते। आणि हा असा एकच कॅन्सर आहे की ज्याला वॅक्सिन अवेलेबल आहे। आता कॅन्सर म्हटल्यावर आपल्याला टेन्शन येतं, अगदी मेंदूपासून ते पायापर्यंत शरीराच्या सगळ्या भागाचा कॅन्सर होत असतो आणि कॅन्सर या नावातच आपल्याला माहिती आहे खेकड्यासारखा तो घट्ट पकडून ठेवतो आणि जोपर्यंत आपली डेथ होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्याला पकडलेलं असतं। त्याच्यावरचे जे काही उपचार असतात ते म्हणजे एक असतं, ऑपरेशन्स असतात, काही कॅन्सर्समध्ये किमोथेरपी असते, काही कॅन्सरमध्ये रेडिएशन असतं आणि हे सगळे जी उपचार पद्धती आहे ही सगळी अतिशय कठीण आहे आणि शरीराला त्रासदायक आहे। असा कॅन्सर की ज्याला वॅक्सिन अवेलेबल आहे आणि फक्त आपण हे घेत नाही कारण याच्याबद्दल आपल्याला माहितीच नसते। सर्वाइकल कॅन्सर हा भारतीय स्त्रियांमध्ये आढळणारा नंबर 2 कॅन्सर आहे। सर्वात पहिला असतो ब्रेस्ट कॅन्सर आणि दुसरा आहे सर्वाइकल कॅन्सर। जर ग्रामीण आणि आपण लोअर सोशिओ इकॉनॉमिक क्लास म्हटलं त्या महिलांच्यामध्ये हा नंबर 1चा कॅन्सर असतो।
का बरं त्यांच्यात हा जास्त असतो? कारण त्यांच्यात ज्या काही डिटेक्शन यानी की स्क्रीनिंग प्रोसिजर असतं की ज्यामुळे आपल्याला या कॅन्सरचं लवकर निदान लागू शकतं. हे निदान करायला त्या महिला डॉक्टरपर्यंत पोचत नाहीत किंवा आपल्या तपासण्या करून घेत नाहीत. हा जो कॅन्सर आहे, हा कॅन्सरच्या लवकरात लवकर निदान व्हावं यासाठी दर 3 वर्षांनी आपल्याला पॅप स्मिअर नावाची एक टेस्ट करायला लागते. म्हणजे गर्भाशय मुखातलं पाणी आपण घेत असतो तपासायला आणि त्यात आपल्याला कळतं की आपल्याला ह्याची लागण व्हायला लागली की नाही. पण लागण उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. आपण म्हणतोच की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्याप्रमाणे जर आपण आधी वॅक्सिनच घेऊन टाकलं तर ह्या भयानक अशा आजारापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. धन्यवाद. मी सुदर्शना रमेश त्रिगुणाईत, सहसंपर्क प्रमुख शिवसेना, इंग्लिश मीडियम स्कूल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. आज नेहाताई आमचे उपशहर प्रमुख नेहाताई शिंदे यांनी जे उपक्रम घेतलेले ते एकदम हटकर आहे. वॅक्सिनचं जर सांगितलं तर माझ्या घरात डॉक्टरच आहे, माझे भाऊ वगैरे. हे जे वॅक्सिन यांनी जे फ्री केलेलं आहे तर कमीत कमी हे वॅक्सिन 3 वेळेस घ्यायला लागतं आणि प्रायव्हेटमध्ये जर घेतलं तर 5,000ला एक असतो. आज ह्या भागात सांगितलं तर काही लोकांना हे पण माहिती नव्हतं की वॅक्सिन घेतात. तर हा उपक्रम मी नेहाचं नेहमीच बघते की प्रत्येक वेळेस असं हटकर कार्यक्रम घेते आणि कार्यक्रम घेताना की जे लोकांना पुढचे फ्युचरमध्ये त्रास नाही व्हावा. म्हणजे कॅन्सरची आजकाल महिलांना खूप आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की मी स्ट्रॉंग आहे. किती वेळेस असं जर झालेलं आहे की लास्ट मोमेंटला फक्त चेकिंगला गेलेले महिलांचं अचानक कॅन्सर असतो आणि ते 80% 90% निघतो. तर मी शुभेच्छा देते नेहाला की लोहगावसारख्या एरियामध्ये आज कितीतरी महिला माझ्याकडे आले की ते आम्हाला माहिती नव्हतं वॅक्सिन घेतात आणि वॅक्सिन कॅन्सरसाठी असतो. तर हा आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे म्हणजे आरोग्याकडे जास्ती महाराष्ट्राच्या लक्ष दिलेले आहे. त्यामुळे तळागाळात जाऊन आमच्या महिला काम करतात आणि मला अभिमान आहे आमच्या शिवसेना महिला आघाडीवरती की ते लोकांपर्यंत पोहोचून म्हणजे 24 तास काम करणारे महिला आमच्या शिवसेनेच्या आहे. आणि मी एवढंच शुभेच्छा देते. आजचं मोठ्या प्रमाणात उपक्रम चालू आहे वॅक्सिनचं आणि धन्यवाद करते आणि शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मैं डॉक्टर नूपुर खरे, डायरेक्टर कैंसर पेशेंट एड एसोसिएशन से। कैंसर पेशेंट एड एसोसिएशन पिछले 54 साल से टोटल मैनेजमेंट ऑफ कैंसर के लिए काम कर रहा है। मैं सर्वाइकल कैंसर डिवीज़न के लिए पिछले कई साल से काम कर रही हूँ। हम लोगों ने अब तक 32,000 से लेके गरीब बालिकाओं को, अंडर प्रिविलेज सेक्शंस को टारगेट किया है फॉर सर्वाइकल कैंसर वैक्सीनेशन। ये वैक्सीनेशन हमें डिफरेंट कोऑर्डिनेटर्स कनेक्ट करते हैं, इनवाइट करते हैं और उसके बाद हम उनकी इनविटेशन को एक्सेप्ट करके वैक्सीनेशन करने आते हैं। ये वैक्सीनेशन कम्प्लीटली फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाइड की जाती है, कोई भी कॉस्ट नहीं लिया जाता है। आदित्य बिरला हमारा CSR है जो ये वैक्सीन हमें प्रोक्योर करने के लिए CSR फंड प्रोवाइड करता है और हर चीज़ की जिम्मेदारी इसमें कैंसर पेशेंट एड एसोसिएशन लेता है। थैंक यू। नेहाताई शिंदे यांनी कॅन्सर वॅक्सिन आमच्या मुलींना दिले, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि त्यांनी हे चांगला उपक्रम राबवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। हॅलो, मी सुशीला निंबाळकर बोलते। एक इथे कॅन्सरचे वॅक्सिन चालू आहे। नेहाताई शिंदे यांनी आमच्या मुलींसाठी चांगले कॅन्सरचे वॅक्सिन चालू केले आहे, तर तुम्ही पण तुमच्या मुलींसाठी घ्या, करा, हे चांगलं आहे। मॅडममुळे आम्हाला आज ही वॅक्सिनेशन मिळालं। ह्या वॅक्सिनेशन सोबत आम्हाला त्यांनी कॅन्सर विषयीची माहिती दिली। आमच्या ज्ञानामध्ये कॅन्सर विषयीच्या माहितीमुळे भर पडली आणि ह्या वॅक्सिनमुळे आम्हाला फार काही त्रास झाला नाही। आम्हाला ही वॅक्सिन उपलब्ध करून दिल्याबद्दल नेहा शिंदे मॅडमचा आम्ही आभार मानतो।